नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे श्री राजेंद्र दगडू पवार, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ. पवारसाहेब यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1967 रोजी वाघाडी, तालुका सिंदखेड, जिल्हा धुळे येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बिलाली, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव येथून पूर्ण केले. तसेच माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा भरवस, झिरपो दशरथ सोनवणे हायस्कूल, डांगरी, सातपुडा विद्यालय धुळे अशा विविध शाळांमधून पूर्ण केले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हे प्रताप महाविद्यालय अंमळनेर, जिल्हा जळगाव येथून पूर्ण केले. BScचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी MScचे शिक्षण हे SSVPS कॉलेज देवपूर, जिल्हा धुळे येथून पूर्ण केले. रमाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथून BEdचे शिक्षण देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालय शहादा, जिल्हा धुळे येथे लेक्चरर म्हणून काही वर्ष नोकरी केली. त्यानंतर नोकरीच्या शोधात असताना त्यांना जळगाव जिल्ह्यातील वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. तेथे 1 वर्षापेक्षा जास्त काळ सेवा दिल्यानंतर त्यांना तत्कालीन MSCBमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीला त्यांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात देण्यात आले. सन 1996 ते 2009 या काळात त्यांनी चंद्रपूर येथे आपली सेवा अतिशय निष्ठेने बजावली. 2009 मध्ये त्यांची बदली कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रात झाली. त्यांची पदोन्नती प्रयोगशाळा सहाय्यक पासून रसायनशास्त्रज्ञ म्हणून झाली. तेथे 14 वर्ष सलग त्यांनी महानिर्मिती कंपनीची सेवा केली. सन 2023 मध्ये त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली व आजपर्यंत ते येथेच आपली सेवा देत आहेत. 5 जून 2025 रोजी त्यांची पदोन्नती उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून झाली व जलप्रक्रिया विभाग 500 मेगावॅट येथे आपली सेवा बजावत आहेत. ऑक्झिलरीचे बारीक निरीक्षण, अचूक नोंदी, कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांशी एक प्रेमळ साथ ही पवारसाहेब यांची वैशिष्ट्ये आहेत. पवारसाहेब यांच्याबद्दल आणखीन सांगायचं झालं तर जलप्रक्रिया विभागातील जवळपास सर्व विभागांमध्ये त्यांनी आपली सेवा दिली. श्री राजेंद्र पवारसाहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या गृहिणी, वडील हे शिक्षक म्हणून अंमळनेर येथे कार्यरत होते. पवारसाहेब एकूण 3 भाऊ व 1 बहीण. श्री राजेंद्र पवारसाहेब यांचे लग्न 26 मे 1995 रोजी सौ पूनम मॅडम यांच्याशी झाले. पूनम मॅडम ह्या देखील पदवीधर असून त्यांनी कला विषयात आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. या दाम्पत्याला 2 मुले असून मोठी मुलगी गायत्री हिने BTechचे शिक्षण पूर्ण करून MBAचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. ती सध्या रेव्हेन्यू पॉवर गुडगाव या एनर्जी कंपनीमध्ये कार्यरत आहे. ती विवाहित असून तिचे पती देखील BTech व MBAचे शिक्षण पूर्ण करून रेड्डीज लॅब येथे मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांचा लहान मुलगा चंद्रकांत याने VJTI या कॉलेजमधून BTechचे शिक्षण पूर्ण करून तो सध्या मुंबई येथील ICICI बँकमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. पवार दाम्पत्याला पर्यटनाची देखील खूप आवड असून महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते नाशिक येथे आपल्या गावी स्थायिक होणार आहेत. तरी श्री राजेंद्र दगडू पवार, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सुनंदा इंगळे, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ. या महिन्यात आपल्या विभागातील राजेंद्र पवार साहेब
हे 29 वर्षाची सर्व्हिस पूर्ण करून रिटायर होत आहे. आज आपण त्यांचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे त्यांचा रोज ड्युटीवर अगदी राईट टाईम वेळेवर येणे आणि सकाळीच रिपोर्टबद्दल किंवा इतर कामाबद्दल फीडबॅक देणे हा त्यांचा गुण खूप वाखाणण्यासारखा आहे. तशीच त्यांची माझी ओळखसुद्धा माझ्या जॉईनिंगपासून म्हणजे ऑक्टोबर 1996 पासून झालेली आहे. तसं त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं म्हणजे त्यांचं काम म्हणजे त्यांना अगदी व्यवस्थित काम वेळेतच पूर्ण करायचं असतं आणि त्यांच्या या स्वभावामुळे आपल्या सेक्शनमधली कामं वेळेवर पूर्ण होतात आणि त्यांचं इतर सगळ्यांची सेक्शनमध्ये सगळ्यांचे हसत खेळत बोलणं, सगळ्यांची कधीतरी गंमत करणं हाही गुण खूप वाखाणण्यासारखा आहे. त्यांना पुढील आयुष्य सुखी समाधानी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी श्री राजेंद्र दगडू पवार यांची मिसेस सौ पूनम राजेंद्र पवार आणि आमच्या लग्नाला आता 30 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या 28ला श्री राजेंद्र दगडू पवार माझे मिस्टर महाजनकोमधून 29 वर्ष 2 महिने सर्व्हिस करून रिटायर होत आहेत. त्याचा आनंद आहे. आतापर्यंत त्यांनी त्यांची तब्येत माझी तब्येत सांभाळली. मुलांना मोठं करणं, मुलांचं सगळं बघणं सगळं आम्ही दोघांनी सहमतीने सहविचाराने केलं. जे पण झालं ते सगळं आमच्या दोघांच्या मदतीने, दोघांच्या विचारांनी, दोघांच्या सहकार्याने झालेलं आहे आणि आम्हाला जे आता पुढील आयुष्य मिळेल ते खूप सुखी समाधानाचे मिळणार आहे अशी आमची म्हणजे इच्छा पण आहे आणि आम्हाला ते माहिती आहे. आणि मी यांच्याबद्दल बोलते आता. यांचा स्वभाव चंचल जरी असला तरी जिद्दीने काम करणं, काटकसर करणं, स्वतःची काळजी खूप घेणार, स्वतःचं बिलकुल ते पथ्य पाळतील, तब्येत थोडीशी बिघडू देणार नाही. ह्या गुणांमुळेच मला सोबत राहायला एवढं काही अवघड गेलं नाही. 30 वर्ष आम्ही सोबत आहोत. आमचं जे सहजीवन आहे ते खूप छान गेलं आणि मी खूप समाधानी आहे त्यांच्यासोबत. त्यांनी मला जे पाहिजे ते सगळं दिलं. अशी कोणतीही गोष्ट नाही की त्यांनी केली नाही किंवा त्यांनी ते अपेक्षा माझी राहून गेली त्यांनी ती पूर्ण नाही केली. कुठं फिरायला जायचं असेल, काही घ्यायचं असेल, मुलांच्या बाबतीत असेल, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जे निर्णय मी घेतले होते ते त्यांनी पूर्ण केले आणि आज आमची मुलं हे रिटायर व्हायच्या आधी स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्याबद्दल मी त्यांच्याकडून म्हणजे त्यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी माझ्या निर्णयांना कधी तिलांजली दिली नाही. माझ्यासोबत ते कायम उभे राहिले की ह्या माणसाचं जे वागणं होतं ते सगळं काही मी विसरून त्यांच्या परत एकदा प्रेमात पडले आणि हा माझा सहकारी माझ्या कायम सोबत राहावा अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा देवासर मी ठेवते आणि ही प्रार्थना देवाला सांगते की ह्या माझ्या सहकार्याला कधी कुठलंच दुःख नको येऊ देऊ. बस मी हे 2 शब्द संपवते. मी राजेंद्र दगडू पवार आणि ही माझी अर्धांगिनी पूनम राजेंद्र पवार आणि यापुढील आयुष्य जे आहे ते आम्ही आनंदी आणि निरोगी राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करू आणि मुलांना जो मी वेळ देऊ शकलो नाही नोकरीनिमित्ताने, नोकरीच्या कामामुळे, तर आता त्यांच्याशी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलून मी माझे मनोगत इथे थांबवतो. हॅलो एव्हरीवन, मी गायत्री, श्री राजेंद्र दगडू पवार यांची ज्येष्ठ कन्या. सगळ्यांकडनं नेहमी एक कानावर पडायचं की पप्पांची जी कामाबद्दलची शिस्त आहे, त्यांची जी वेळेबाबतची नियमबद्धता आहे ती अगदी म्हणजे खूप जास्त कौतुक करण्यासारखी आहे. आणि मला असं वाटतं की जसं जसं आम्ही मोठे झालो, आम्ही दोघे भाऊ बहीण, आमच्या दोघांमध्ये पप्पांनी ती शिस्त, तीच नियमबद्धता आणि काटकसर ह्या गुण आम्हाला शिकवायचा नेहमीच प्रयत्न केला आणि मला वाटतं की थोडंफार तरी ते आमच्या अंगी आलंय. आणि इथून पुढे मी एकच म्हणेन की पप्पा तुम्ही खूप काम केलं, तुम्ही खूप मेहनत केली, खूप परिश्रम घेतले आम्हाला शिकवण्यासाठी आणि आज आपण जे दिवस बघतोय ते बघण्यासाठी. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करेन की इथून पुढे तुमचं आयुष्य हे खूप सुखदमय आणि शांततेचं जावो, की तुम्हाला तुमच्यासाठी, मम्मीसाठी वेळ मिळो आणि तुम्ही उरलेलं हे आयुष्य आफ्टर रिटायरमेंटची जी न्यू जर्नी आहे ती खूप खूप आनंदाने सुरुवात करा आणि तशीच ती आनंदात जाऊ.
थँक्यू सो मच. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री अनिल भागवत पाटील, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ. पाटील साहेब यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1967 रोजी न्हावी महाजनवाडा येथे झाले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा न्हावी तालुका यावल येथून तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण भारत विद्यालय न्हावी येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण MSc चे शिक्षण धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर तालुका यावल येथून पूर्ण केले. सोबतच त्यांनी B.Ed चे शिक्षण देखील पूर्ण करून त्यासाठी त्यांनी साने गुरुजी विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्था महाविद्यालय खिरोदा येथून पूर्ण केले. पाटील साहेब शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत महाराष्ट्र राज्य वीज मंडळात कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी निवडण्यात आले. त्यांची सरळ सेवा भरतीद्वारे नेमणूक करण्यात आली. परळी औष्णिक विद्युत केंद्रात त्यांना सन 1991ला रुजू करण्यात आले. त्यांनी कोराडी येथे CW पंप हाऊस, DM वॉटर, S2 प्लांट, कोल सेक्शन, एन्व्हायरमेंट सेल अशा विविध जागी उल्लेखनीय असे कार्य केले. 2007 पर्यंत कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत राहिल्यानंतर त्यांची बदली ही पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. येथे त्यांनी 62 मेगावॅट जलप्रक्रिया विभाग येथे शिफ्ट इंचार्ज म्हणून काम पाहिले. सोबतच उल्लेखनीय असे कार्य देखील केले. सन 2008 मध्ये पारस येथून त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे झाली. भुसावळ येथे आल्यानंतर त्यांना 500 मेगावॅट जलप्रक्रिया विभाग येथे देण्यात आले. येथे त्यांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून अनेक वर्ष कार्य केले. भुसावळ येथे कार्य करत असताना त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित देखील करण्यात आले. भुसावळ येथून त्यांची बदली ही नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एक लहरे येथे झाली. येथे 2 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी आपली सेवा दिली व परत त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. भुसावळ येथे STP प्लांट येथे त्यांनी काम पाहिले. सेवानिवृत्त होत असलेले पाटील साहेब हे मूळचे आमुदय तालुका यावल येथील रहिवासी असून त्यांचे वडील श्री B.N. पाटील सर हे शिक्षक म्हणून भारत विद्यालय येथे कार्यरत होते. त्यांच्या आई श्रीमती सुलोचना पाटील ह्या गृहिणी होते. पाटील साहेब एकूण 3 बहिणी व 2 भाऊ आहेत. पाटील साहेब यांचे लग्न 1994 मध्ये पारसे तालुका यावल येथे सौ भावना मॅडम यांच्याशी झाले. भावना मॅडम यांनी देखील BSc चे शिक्षण पूर्ण केले असून त्या देखील शैक्षणिक कुटुंबातून येतात. या दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. त्यांची मुलगी स्नेहल हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ती विवाहित आहे व पाटील साहेबांची जावई श्री ललित मधुकर चौधरी हे देखील अभियंता असून दोघे ओजस सायबर सिक्युरिटीज पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. पाटील साहेब यांचा लहान मुलगा चिरंजीव प्रतीक हा देखील कॉम्प्युटर इंजिनियर असून तो एक्स्ट्रिया या IT कंपनीमध्ये पुणे येथे कार्यरत आहे. तरी आपल्या सर्वांचे लाडके श्री अनिल भागवत पाटील उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सुनंदा राहुल इंगळे. मी कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे आहे. पाटील साहेबांची सर्व्हिस 34 वर्ष 2 महिने व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. WTP मधील जवळपास सर्व स्पॉटला त्यांचे काम झालेले आहे आणि त्यांचे काम आणि त्यांचा स्वभाव खूप गोड असल्यामुळे सगळ्यांशी त्यांचं अगदी काम करताना व्यवस्थितपणे कामं त्यांनी केलेली आहे. खेळीमेळीने त्यांनी सगळं सेक्शनला काम केलेले आहे म्हणून सगळ्या लोकांना खूप आनंदही झाला आहे. त्यांचं रिटायरमेंटचं फंक्शन आहे म्हणून. पण ते रिटायर होऊन आमच्यातून जात आहे ती एक आम्हाला दुःखाची बाब वाटते. तसेच त्यांना पुढील आयुष्य सुखी समाधानी आणि समृद्धीचे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. नमस्कार, मी सौ भावना अनिल पाटील,
माझं लग्न 7 मे 1994 साली पाडळसे येथे झालं. लग्न झाल्याबरोबर आम्ही कोराडीला गेलो आणि यांचा स्वभाव तर खूपच चांगला आहे, केअरिंग आहेत खूप. एक ड्युटी एकदम पंक्च्युअल असते त्यांची आणि टायमावर जाणं येणं एकदम. डब्बा वगैरे नेहमी घेऊन जाणे, कधीच घरी येत नाही जेवायला. त्यांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य पुढील चांगलं सुख समाधानात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओके स्टार्ट. मी अनिल पाटील, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट भुसावळला कार्यरत आहे. माझी नेमणूक सुरुवातीला MSCBमध्ये 1991 साली 3/10/91 झाली. त्यावेळेला MSCBमध्ये काम करताना काहीच अनुभव नव्हता. शिक्षणातून बाहेर निघाल्यानंतर तिथे जॉब मिळाला आणि वेगवेगळ्या वेळी मला वेगवेगळं चांगलं मार्गदर्शन पण मिळालं वेगवेगळ्या पार्टनर्सकडून आणि मला सुखसोयी पण खूप दिलेल्या आहेत MSCBने. त्यानिमित्त मी MSCBचे खूप आभार व्यक्त करतो आणि मी आजपर्यंत 34 वर्षाची पूर्ण सेवा केली, चांगली केली. माझ्या सर्व्हिस पिरियडमध्ये काही विघ्न आलेले नाही, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आणि पण एक दुःख आहे की मला आता नोकरीवरून मला मित्रमंडळी दुरावले जातील, त्यामुळे मी खूप मित्रमंडळींचा पण आभारी आहे. त्यांचं पण मला मार्गदर्शन आणि कोराडी, पारस, भुसावळ, नाशिक, परत भुसावळला आलो मी. इथे वेगवेगळ्या ठिकाणी मला पूर्ण MSCB तर्फे खूप चांगल्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या. प्रत्येक ठिकाणी जाताना क्वार्टर्स वगैरे व्यवस्थित अवेलेबल झाले. मॅनेजमेंटचा पण खूप सपोर्ट झालेला आहे अशा बाकीच्या कामांमध्ये, ऑफिशियल कामांमध्ये. त्यामुळे मी मॅनेजमेंटचा पण खूप आभारी आहे. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द